जिनको सीज फायर की ऑर्डर अपने देश के प्रधानमंत्री से नहीं बल्कि एक विदेशी से मिली। ऑपरेशन सिंदूर नाम सुनने में देशभक्ति का लगता है, लेकिन असल में ये सिर्फ मीडिया पर किया सरकार का एक तमाशा। नमस्कार, तुमच्या सर्वांचं स्वागत करतोय आपल्या चॅनलवर। संसदमध्ये भाषण करत असताना त्या ठिकाणी बोलत असताना प्रणिती शिंदे यांनी थेट नरेंद्र मोदी यांच्यावरती चांगलीच तुफान फटकेबाजी केली। त्या ठिकाणी बोलत असताना त्या म्हणाल्या की आपल्या देशामध्ये एक ऑपरेशन सिंदूर म्हणून त्यांनी एक काम केलं होतं, त्यामधून देशभक्तीचा संदेश भेटेल असं वाटलं होतं, परंतु त्यामधून देशभक्ती असं काही नाही, परंतु तो जो आहे मीडियाच्या समोर स्वतःचा केलेला एक तमाशा अशा प्रकारचं वक्तव्य त्यांनी केलं। त्याचसोबत त्या बोलत असताना म्हणाले की या ठिकाणी जे आहे जेव्हा ऑपरेशन सिंदूर राबविण्यात आलं तेव्हा यांनी जे आहे त्या ठिकाणी पाठविलेले लढाऊ विमानं किती गायब झाली, किती आली याचा देखील या सरकारने हिशोब दिलेला नाहीये। आणि जेव्हा हिशोब द्यायचा वेळ येतो तेव्हा हे सरकार पळपुटेपणा करतं, म्हणजे मोदी सरकार जे आहे पळपुटेपणा करतं, अशा प्रकारचं वक्तव्य त्यांनी केलं। जेव्हा त्या ठिकाणी असं बोलतात त्यानंतर त्या ठिकाणी टाळ्या आणि शिट्ट्याने संपूर्ण सभागृह जे आहे मोठ्या प्रमाणात गजबजून जातं। त्याचसोबत बोलत असताना त्या म्हणाल्या, जर तुम्हाला प्रश्नांची उत्तरं द्यायची नसेल किंवा तुम्हाला जर कोणाच्या विरोधकांच्या प्रश्नांची उत्तरं येत नसतील तर तुम्ही खुर्ची खाली करा, अशा प्रकारचं वक्तव्य करत प्रणिती शिंदे यांनी तुफान फटकेबाजी केली।